हा इथे इथे आहे का आहे बघा हा लाईव्ह आहे आता व्यवस्थित कर हां हाँ मैं रैंक रोड में हाँ या एरिया हो तुमच्या बिल्डिंगचं नाव वगैरे सांगा बुल मेन्शन जोरात बोला बुल मेन्शन बुल मेन्शन ग्रँट रोडला आहे आणि इथे हे जे आहेत यांचा चेहरा दाखवा ना आडवा घेऊ नका ओके हे इलेक्ट्रिक मीटर बदली करायला आलेले आणि त्यांच्याबरोबर हे आलेत यांना मी दोष देत नाही आहे कामा हे बिचारे गरीब लोक आहेत आणि रेहान एक मिनिट मी बोलतो हो रेहान नावाचा रेहान एक बोलतो सर मी बोलतो रेहान नावाचा इंजिनियर माझं नाव ऐकल्याबरोबर पळून गेला आणि तो आता येत नाही आणि ह्या दोघांना बिचारांना सोडून गेला आता हे आम्ही 112 नंबरला फोन केलाय आणि साहेब आलेले आहेत आणि मी आता तुम्हाला दाखवतो की हे लोक कसे आहेत इलेक्ट्रिसिटी स्मार्ट मीटर्स ये चोरी लबाड़ी है और देश को बर्बादी की तरफ लेके जाने वाला है। ये बिचारों लोगों ने यहाँ के आमदार खासदार और कॉर्पोरेटर को फोन किया और फोन नहीं उठा रहे हैं। देखिए आपके आमदार खासदार कॉर्पोरेटर कैसे काम कर रहे हैं। सर पहिली गोष्ट अशी आहे की इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 171 प्रमाणे यांनी प्रत्येकाला नोटीस दिली पाहिजे। थोडा जवळ या दिसतंय ना प्रत्येकाला नोटीस दिली पाहिजे त्यांचे सह्या घेतले पाहिजेत। 171 ची नोटीस कुठे विचार एकच नोटीस लावली बिल्डिंगच्या नावाची एकच नोटीस लावतात आपण बिल्डिंगमध्ये ते लावलेली तुम्ही लावतात ना कायदा 171 तुम्हाला माहिती आहे का अशी नोटीस तिकडे पण माझी बिल्डिंग दुसरी आहे पण याच्यावर 171 ची नोटीस नाही याचा फोटो काढा फोटो घ्यायचा हे नोटीस ऑफ इंटिमेशन ही बिल्डिंगला लावू शकत नाही ती बिल्डिंग कोणाची असो ही दुसरी आहे पण याच्यामध्ये लावले नाही काम कुठे चालू केलं बाजूवाले मग तिकडे कशाला जाईल इथे कशाला थांबले ते तर तुम्हाला मगच बोलतो तिकडे जायचं आपल्याला तुम्ही काम तिकडे चालू केलं मीटर घ्या मीटर बरोबर घ्या मीटर बरोबर घ्या हाँ वो बस वो 35 रुपए का लाफा मीटर को लेके आया हाँ बोलो कौन है चालू है लाइव है तो इसमें क्या हुआ उसे लाइव रखने को बोला हाँ भाभी अरे मैं तुमको बुलाने गया था इसके ने बंद करके गया बुलाओ इसको बुलाया अभी फेमा आंटी ने वहाँ से भी बोला मैंने तो उनकी नहीं है उनकी बहन आ रही है अच्छा उधर ये मीटर बॉक्स दाखवा ये स्मार्ट मीटर्स हैं और ये स्मार्ट मीटर्स इन लोग लगाने आए थे आपको नोटिस दिखाया है अभी ये पुलिस आए हुए हैं 112 को फोन नंबर कौन सा पुलिस स्टेशन है डीबी मार्ग पुलिस स्टेशन अभी हम डीबी मार्ग पुलिस स्टेशन में जा रहे हैं और हमको FIR चाहिए ये हिसाब से हम जा रहे हैं क्योंकि ये बिल्कुल गलत है 171 का नोटीस नहीं दिया है आणि याला मेट्रोलॉजी तुम्हाला माहिती आहे वेट्स अँड मेजर्स डिपार्टमेंट माहिती आहे की कुठल्याही मोजमापाचे जे असतं त्याला मेट्रोलॉजी डिपार्टमेंटचं सर्टिफिकेट लागतं याला सर्टिफिकेट पण नाही अशा प्रकारे लोकांची दिशाभूल करते मैं फिर से दोहराना चाहता हूँ कि एक इसने कहा है कि इन्होंने आमदार खासदार कॉर्पोरेटर को फोन किया है मगर एक कोई भी आमदार खासदार कॉर्पोरेटर इनका फोन नहीं उठा रहे और अब इलेक्शन में आपके पास ये वोट मांगने आएंगे तो उसका क्या करने का ये आप लोग सोचिए और इसके आगे आप जब तक मजबूत नहीं होते हो हर इंसान को मजबूत होना है ये आमदार खासदार कॉर्पोरेटर अपना पेट भरने के लिए आए हमारे लिए नहीं आए तो अभी आप सोचिए कि वोट किसको देना है उनको क्या सवाल करना है उनको सवाल करो अभी कि स्मार्ट मीटर लगाने के टाइम पे हमने आपको बुलाया तो क्यों नहीं आए
आप खाली वोट लेने के टाइम पे आते हो, बाकी के टाइम पे भाग जाते हो। तो अभी हम जा रहे हैं डीबी मार्ग पोलीस स्टेशन में हम जा रहे हैं। व्हिडिओ चालूच ठेवा। माझ्याबरोबर पण येतं। भैया चलो गर्दी कमी करो. आणि त्यांना कशी घेऊन जाता तुम्ही? हा? नाही, एक वेळा तुमच्या बरोबर या आणि एक त्यांच्या बरोबर जा. नाही आमचं पोलीस स्टेशन पंचनामा करना है भाई. मीटर का पंचनामा मीटर मला पंचनामा पाहिजे. मीटर नाही घेऊन झाला पुढे ठेवलं डेपो मध्ये. नाही पोलीस स्टेशनला ये. मीटर पोलीस स्टेशन में नाही. मला अख्खा बॉक्स पाहिजे. ये मीटर सब ये मीटर पंचनामा. हा, दोन बॉक्स घ्या. आणि ते बघतील वरिष्ठ तुझे. दादागिरी करायची माहिती आहे का? 4 पटीने बिल येत आहेत. अरे यांच्याबरोबर पण बसा. बैठो इनके ऊपर, कोण आहेत सिनियर? नितीन दळवे. इनके साथ बैठो. त्याला थांबवतो का? हा. बिठाओ इनको. एक मिनट. तुम्ही जा पुढे. मला रस्ता माहिती नाही. राइट साइड. लेफ्टला आहे ना डीबी मार्ग? नहीं राइट से बाद में आगे सिग्नल से लेफ्ट. हाँ. अच्छा ये डोंगरी का सर. हाँ. मैं कंफ्यूज हो गया. सॉरी. अभी हम जा रहे हैं डीबी मार्ग पुलिस स्टेशन, ये दिखाने के लिए कि कैसा बीएसटी सीएम के आदेशों के उल्लंघन करते हैं और लोगों को बर्बाद करते हैं. चौधरी आहेत का? येस आहे. चौधरी. हां, डोंगरीवरून आले. चष्मा लागत ते. हां. आज आहेत बरोबर. आज
राइट साइड में लोकेशन दाखवते. अच्छा मी त्यांच्याशी बोलून मी जातो. तुम्ही स्टेटमेंट रेकॉर्ड करायची. स्टेटमेंट रिकॉर्ड करताना सांगायचं की अभी हम एक मिनट आप कुछ मत करो. ठीक, अभी हम बीबी मार्ग पुलिस स्टेशन में आए हुए हैं और ये जो है इनके मीटर्स के बारे में था. तुम्हाला आता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मी त्यांच्याशी सरांशी बोलतो. तुमचं स्टेटमेंट रेकॉर्ड करा. त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असं सांगायचं की आम्हाला नोटीस 171 इलेक्ट्रिसिटी ॲक्टप्रमाणे दिलेली नाही आहे. याला मेट्रोलॉजी डिपार्टमेंट म्हणजे मोजण्या माप डिपार्टमेंटचं सर्टिफिकेट आम्हाला दिलेलं नाही. आमचं कन्सेंट घेतलेलं नाही म्हणून आम्ही कंप्लेंट फाईल करतो आहे. यांच्यावर FIR रजिस्टर व्हावा एवढं स्पष्टपणे सांगायचं. बोला हां तर त्याचा ह्याचा सिनियर आहे ना कोण तो पण येणार आहे. चिंता नको येते. आता स्टॉप करा. तिथे गेला चालू करा परत. मैं पूछता नंतर चालू करा आतमध्ये गेला. अभी स्टॉप करने स्टॉप करू. जे आत गेला तुम्हाला करायचं करू शकता. हां माहिती आहे मला. हा स्टॉप करा. जे महत्वाचं आहे ते काय टच करायचं करा नसतं. नाही काय पब्लिक बघतायत ना तर त्यांना ते लाईव्ह आहे का? हां लाईव्ह आहे. अच्छा मी लाईव्हच करतो. मी कधीच रेकॉर्डिंग करत नाही. ते बघ इथं पेन पाणी. जय हिंद जय हिंद. सर मी आपल्याकडे आहेत सर. सर नमस्कार. एक मिनिट माहिती देतो पहिले. हां कॉल होता. लाईट मीटर बसवायला आलेले. इंटिमेशन वगैरे काही दिलेले तरी बोर्ड इमारतीला याचे केले. नोटीस लावले दुसरे फोटो दाखवतो. यांना काही कळवलेलं नाही त्यांना दिलेली माहिती. आम्हाला काही समजवलेले नाही. हे रहिवाशी ती लोक आणि हे तिला आम्हाला 171 ऍक्टच्या प्रमाणे त्यांनी नोटीस दिलेलीच नाही. फक्त खाली आणून त्यांनी साधी नोटीस लावली. घराघरात कोणाला सांगितलं नाही. मीटर बदल सही घेतली. हा त्यांनी कोणाची सही घेतली नाही. डायरेक्ट मीटर लावायला. म्हणणं आहे की मला माहिती न देता बदलते. यांची परमिशन नाही त्यांना बदलू द्यायची इच्छा नाही. बदलायची इच्छा नाही यांना. हे काय फ्रॉड वगैरे असेल तेव्हा काय मीटर जास्त रिडिंग येत आहे काय स्मार्ट मीटर बरोबर. प्रीपेड मीटर. हे रहिवाशी येते. मी रहिवासी नाही. मी या स्मार्ट साहेब ओळखतात मला. मी स्मार्ट आज जे काय स्मार्ट मीटर्सचं जे चालू आहे ना ते माझ्यामुळे चालू. माझं नाव कमलाकर शेण. बंद करायसाठी चालू आहे का लावण्यासाठी चालू बंद करण्यासाठी. आहे? बंद करण्यासाठी तुम्ही सर्व चालू केलं. येस येस. बंद करण्यासाठी नाही, कायदेशीर लावा. त्याच्यामध्ये मोजमापणीचं आहे ना तर मोजमापणीचं सर्टिफिकेट पाहिजे. ते सर्टिफिकेट नाही आहे. CMने काय म्हटलं आहे. CMने हां सर जरा कोण बघतं कोण घेतं बघा. CMने काय सांगितलंय की समोर माणूस उभ्या केल्याशिवाय लावायचं नाही. हे तर तुम्ही पाहिलंय व्हिडिओ. CMने काय सांगितलंय जबरदस्ती लावायची नाही. कोणाला इच्छा असेल तर लावायचं. मग हे गपचूप येऊन कसे काय लावतात. आणि ह्यांचं नाही. आता ह्यांचा जो रेहान म्हणून होता तो माझं नाव ऐकल्यावर पळून गेला. तो होता आलेला और जनरल मॅनेजर पळून देतात मला. आणि हे सांगतात आहे की आम्ही घरी आलेलो तुमच्या घरी सांगितलंय. घरी आलेच नाही कोणी. नाही घरी आलं तर नोटीस आणि सही. तुम्ही तो बेडचं काम कराय का? नाही बेसचं काम झालं. सिनियर येतोय. कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. कोणी कॉन्ट्रॅक्ट दिलं तुला? बेसनी दिला. थोडा वेळ लागेल सर मी माझं फक्त एवढंच आहे. हे स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं. तुम्ही FIR केलंच पाहिजे. नाही केलं तर मी पुढे करतो. म्हणजे मी आता हात जोडून बोलतो. रागाने बोलत नाही. कारण तुमच्यावर पॉलिटिकल प्रेशर असतो की FIR करू नये म्हणून. पण तो प्रेशर आमच्याबद्दल चांगला. कशाबद्दल FIR नाही पाहिजे? कुठला गुन्हा? कुठला. पहिली गोष्ट म्हणजे ट्रेसपासिंगचा गुन्हा. दुसरी गोष्ट म्हणजे इलिगल आमच्या मीटर काढले चोरीचा गुन्हा. तिसरी गोष्ट म्हणजे स्मार्ट मीटर लावलं त्यामुळे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट होतो. कारण BST ही
पब्लिक अथॉरिटी आहे आणि पब्लिक अथॉरिटी आमचा विश्वासघात केला. बरोबर आहे. आणि तिसरी गोष्ट की तुम्ही नोटीस न देता आलात म्हणजे फसवणूक केली, चिटिंग केली, 420 आलं. आणखी कुठल्या सेक्शन पाहिजे का? तिसरी गोष्ट क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट. कसं होतं की हे सर्व जे पब्लिक सर्वंट आहेत, BSTचे कामगार, म्युन्सिपाल्टीचे कामगार, तुम्ही स्वतः GR 11/11/2014 आणि 15/9/1952 ह्या GR प्रमाणे तुम्ही सही करता, शपथ घेता की आम्ही कॉन्स्टिट्यूशनला जे आहे त्याप्रमाणे वागणार. बरोबर आहे. आणि तुमच्याकडे आहे की आम्ही चांगल्या माणसाला मदत करणार आणि वाईट माणसाचं नष्ट करणार. हे तुमचं ते काय मला ते संस्कृतमध्ये बोलता येत वाक्य हां हां. मग ह्याचं विरुद्ध सर्व चाललंय ना. मगच क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आला, डिसोबिडियन्स ऑफ डायरेक्शन्स ऑफ लॉ आला. 166 ह्याच्यामध्ये येतात 197, 198, 199, 200 BNSS प्रमाणे आणि CRPC प्रमाणे 166, 167, 217, 218, 409 आणि 193. कारण तुम्ही ओथचं चुकीचं काम करताय. तुम्ही खोटी ओथ डिक्लेरेशनला नोंद देताय की आम्ही कॉन्स्टिट्यूशनचं पालन करतो. आणि तुम्ही कशाचं मी 1983 बॅचचं सिलेक्ट केलं, त्यामुळे मला तुमचं पोलीस वर्क उत्तम माहिती आणि कोर्टात मी स्वतः आलो. मित्रांनो, कुठेही जर कुठलेही BST, अडाणी, टाटा यांनी जर मीटर लावायचं ही पोझिशन घ्यायची, त्यांना अटकवायचं, 112 किंवा 100 नंबरला फोन करायचं, पोलिसांना बोलवायचं, इथे यायचं, पोलिसांना सांगायचं की 171 इलेक्ट्रिसिटी ॲक्टचं उल्लंघन झालेलं आहे, त्यामुळे ही फोर्जरी, चिटिंग, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट होतं आणि तुम्ही हे स्टेटमेंट द्यायचं. हे स्टेटमेंट ते घेतलं नसेल तर ईमेल करा आणि त्याच्यात लिहायचं की आम्ही आलेलो, तुम्ही आमची स्टेटमेंट घेतली नाही, कारवाई केली नाही, असं करा आणि ती कॉपी माझ्याकडे द्या. तुम्ही जर पुढे जात असाल तर FIR रजिस्टर कसं करायचं हे मी तुम्हाला मार्गदर्शन करेन, अख्खे फॉर्मॅट्स देईन आणि तुमच्याकडे जर पैसे नसतील तर तुमच्या वतीने मॅजिस्ट्रेट कोर्टात मी आर्ग्यू करेन, हे तुम्हाला वचन देतो. हे दादागिरी चालणार नाही. ही जी आता हे बघा, ह्या लोकांनी आमदार, खासदार, कॉर्पोरेटरला फोन केलं, एकही आमदार, खासदार, कॉर्पोरेटर नाही आहेत. मग मतं कशाला देता तुम्ही? कशाला मतं देता? यांना बिल्डिंगमध्ये खपछा खायला, इलिगल कन्स्ट्रक्शन्स करायला, रस्त्यावरचे झोपड्या काढायला, ह्याच्यासाठी यांना तुम्ही अपॉइंट करता का? आणि हे 3-3 लाख रुपये पगार येतात, पेन्शन घेतात, हे सेवा म्हणून येतात. आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे सेवा करायला येऊन पगार घेतात, पेन्शन घेतात आणि काम नाही करायचं. पब्लिकनी बोलवलं का यायचं नाही. त्यावेळी यांना आम्हाला आमच्यासारख्यांना बोलवायला लागते. लाज वाटते आम्हाला आमदार, खासदार, कॉर्पोरेटरची की ह्यांना मला बोलवायला लागतं. माझ्याकडे काय मी एक सर्वसाधारण माणूस आहे आणि ह्यांना मला बोलवायला लागतं. आणि तुम्ही म्हणजे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे अतिशय शक्तिमान असून तुमची हिंमत नाही होत या लोकांना मदत करायला. मग तुम्ही त्यांच्याकडनं मतं कशा आधाराने मागता? हां, पाणी सर काय माहितीये का सर की अशा वेळेला काय मी आता होतो म्हणून मी आता मला 1 वाजता बाहेरगावी जाईल. मी जर बाहेरगावी असतो हे जबरदस्ती मीटर लावून गेले असते. मग काय तर हे लोकांना कळलं पाहिजे की आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर पळून जातात अशा वेळेला. नोटीस आम्हाला नोटीस आलेली आहे, बिल्डिंगला चिटकवली तर पण त्याच्यावर 171 काय लिहिलं नाही. तुम्ही स्टेटमेंटमध्ये हेच विचारायचं, सांगायचं की आमच्या संमतीशिवाय 171 उल्लंघन करून, इलेक्ट्रिसिटी ॲक्टचं उल्लंघन करून आमची फसवणूक करून हे लावायला आले, त्यामुळे आम्हाला FIR पाहिजे. कुठले सेक्शन्स तेव्हा शिवराज साहेब सांगितलं तर तुम्हाला हे सेक्शन कुठे लावायचे हे तुम्ही ठरवायचं, मी नाही ठरवायचं. अगेन्स्ट BST कंपनी BST काय तुम्ही बोलता हो? मग BST मीटर लावते ना तुम्ही, ते काय बोलायचं ना. BST मीटर लावते, BSTचं नाव घ्यायचं. एवढी दादागिरी चालली ना. आता CMने सांगून सुद्धा हे करतात म्हणजे काय लिमिट आहे का? CM साहेब हे काय चाललंय? तुमच्या शब्दाची किंमत नाही आहे आमच्या IAS ऑफिसर्सला. हा दुःख वाटतं. तुम्ही आमचे मित्र आहात, मला पुष्कळ मदत केली आहे तुम्ही. लीडर ऑफ ऑपरेशन असताना आपण बरेच काम केलं एकत्र, पण आज तुमच्या शब्दाची किंमत नाही आणि तुमच्या शब्दाचं पालन मी करतोय. मुख्यमंत्र्यांचं शब्दाचं पालन मी करतोय.
कारण तुम्ही माझे मित्र आहात. हा कसं तुमचं काय म्हणणं आहे ते जे काय म्हणणं आहे तुम्ही आम्हाला लेखी द्या. हां ते तुम्ही स्टेटमेंट करा ना, त्यांनी लेखी काही स्टेटमेंट घ्या ना. हां ते स्टेटमेंट घ्या की तुमच्याकडे कधी आले का, तुमचं नॉर्मल ते नाही पण त्या ज्यावेळेस ॲप्लिकेशन दिलं जातं त्यावेळेस त्याचं ट्रीटमेंट घेतलं सर जातं. 154 प्रमाणे आम्ही पोलीस स्टेशनला येऊन जर जे काय म्हणतो ते तुम्ही लिखित करायचं हे 154 म्हणतो, बरोबर आहे. आम्ही अर्ज देण्याची काही गरज आहे का? नाही, ह्याच्यामध्ये आम्हाला कॉन्ट्रॅक्टचे बघावं लागतील. सर काही government सर legal सर असेल. तुम्हाला 154 खाली प्रायमा फेशिया बघायचं आहे, तुम्हाला एव्हिडन्स बघायचं नाही. प्रायमा फेशिया ह्यानी विदाउट परमिशन प्रायमा फेशिया आम्हाला प्रायमा फेशिया तसं दिसत नाहीये त्यामुळे मग तसं लेखी द्या, मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला दिसत नाही ना, तसं लेखी द्या की तुम्हाला त्यांनी 171ची नोटीस दिल्याशिवाय आज गेल्यानंतर हा पॉझिटिव्ह गुन्हा होत नाही, असं लेखी द्या, मला काही प्रॉब्लेम नाही. हा तुमचं डिस्क्रिप्शन आहे. ते आम्ही बोलतच नाही सर. तुम्ही आम्हाला गुन्हा आम्ही तुम्हाला ते बोलतच नाही. तुम्ही स्टेटमेंट रेकॉर्ड करा, त्याची एक्नॉलेजमेंट घ्या. तुम्ही म्हणायचं 171 इलेक्ट्रिसिटी ॲक्टच्या नोटीसप्रमाणे सीएमच्या सांगण्याप्रमाणे यांचं उल्लंघन झालेलं आहे. आमचं नुकसान करण्यासाठी हे आमचं इलेक्ट्रॉनिक मीटर काढून स्मार्ट मीटर लावतात. योग्य आमची चोरी फसवणूक झालेली आहे, त्यामुळे योग्य ते आपण कारवाई करत. बस त्याच्या पलीकडे काय नाही. त्यांना काय करायचं ते करू द्या. आपल्याकडे बीएसटीचे सुतार सर आलेले, त्यावेळी बीएसटी सुतार सर पण आले. ठरवलं साहेब सगळीकडे लावलं तर ठीक आहे. 171 मला सांगा नोटीस दिली. मला लावलेले काढले. हा मग त्यांना परत लावायला लावलं, म्हणजे चोरी झाली ना, चोरीचा मुद्देमाल परत आल्यानंतर म्हणून मी सगळं ऐका म्हणून मी त्यांचा मीटर बॉक्स आणून आलो. मीटर नाही एक मिनिट, मीटर बॉक्स आणलेला आहे पंचनामा करण्यासाठी. त्यामुळे हा पंचनामा झाल्याशिवाय जर हे मीटर करत नसतील तर तेही रेकॉर्डवर यावं की पोलीस स्टेशन कधी कधी वरिष्ठांच्या दबावाखाली येऊन चांगल्या FIRचं करत नाही. त्यांना दाखवा मीटर बॉक्स आणलेला दाखवा. मीटर बॉक्स लेके मीटर बॉक्स लेके आओ. मीटर बॉक्स मीटर बॉक्स आणलेला आहे. साहेबांनी म्हटलं आणू नका म्हणून ते आणत नाहीत, पण मीटर बॉक्स आहे. त्यामुळे त्याचा पंचनामा करणं फार गरजेचं आहे, कारण तो एव्हिडन्स आहे की ते मीटर बदली करण्यासाठी आलेले. आता हे जर करत नसतील आणि पंचनामा करत नसतील तर हे एव्हिडन्स तर नष्ट करतात. डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स 201, 204 IPC खाली पोलीस त्यांना मदत करत आहात, हा लक्षात ठेवा. पोलीस 201, 204 खाली त्यांचा पंचनामा न करता मला इथे बसवत आहेत. त्यांचं ते घेत नाहीत, ते कस्टडीमध्ये पण घेत नाहीत. त्यांचा मीटर 4 बॉक्स आहेत विच प्रूव्स द मोटिव्ह. CRPCचं काय म्हणतं, मोटिव्ह आणि इंटेन्शन प्रूव्ह करण्याचं इम्पॉर्टंट आहे. हे मोटिव्ह प्रूव्ह करण्यासाठी जे एव्हिडन्स आहे ते घेत नाहीत. बरं, आता माझी गरज आहे का ते स्टेटमेंट रेकॉर्ड करतील, काय पाहिजे ते करा. आपल्याकडे हा एव्हिडन्स आहे की त्यांनी जर स्टेटमेंट रेकॉर्ड केलं तर मग पुढची कारवाई आपण पुढे करू. येऊ सर, येऊ माफ करा, आता बंद करा. फिनिश. एक दोस्तों, अभी यहाँ सब काम चालू है, मुझे बाहर काम है तो मुझे दूसरी जगह जाना है, इसलिए मैं जा रहा हूँ. मैं उम्मीद करता हूँ कि पुलिस पूरी तरह से काम करेगी. जय हिंद.